काही माणसं आयुष्यात येतात वायाच्या झुळुकीसारखी, स्पर्श करून जातात पण पकडता येत नाहीत. अद्वैत आणि ईश्वरी. एकाच ऑफिसमध्ये काम करणारे दोन जीव. अद्वैत शांत, स्वतःच्या जगात मग्न असणारा, आणि ईश्वरी, जिच्या हसण्याने अख्खं ऑफिस जिवंत व्हायचं. अद्वैतला शब्दांची भीती वाटायची आणि ईश्वरी शब्दांशिवाय बरंच काही वाचायची. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसची गच्ची आभाळ भरून आलं होतं. अद्वैत एकटाच कोपऱ्यात उभा राहून पाऊस पाहतोय असं भासवत होता, पण त्याचं लक्ष फक्त ईश्वरीकडे होतं. ईश्वरी हळूच त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. पावसाचा पहिला थेंब तिच्या गालावर पडला. अद्वैतने चोरून तिच्याकडे पाहिलं. पाऊस आवडतो की पावसाचा एकात, ईश्वरीने नजर समोर ठेवूनच विचारलं. अद्वैत थोडा गडबडला. त्याने खिशातले हात बाहेर काढले आणि म्हणाला, माहीत नाही. कदाचित पावसात भिजल्यावर चेहऱ्यावरचे अश्रू कोणाला दिसत नाहीत म्हणून असावं. ईश्वरी क्षणभर शांत झाली. तिने आपला हात पावसाच्या सरींकडे नेला आणि म्हणाली, पण पावसाला तर सगळं कळतं ना अद्वैत. तो तर आकाश सोडून जमिनीकडे फक्त तुझ्यासाठी येतोय, आणि तू मात्र त्याच्यापासून काहीतरी लपवू पाहतोस.